नमस्कार. आज दिनांक 21 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजे NDBचा 10वा अधिकृत सदस्य देश कोणता बनलेला आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, उझबेकिस्तान हा अधिकृतपणे NDBचा 10वा सदस्य देश बनलेला आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, उझबेकिस्तान. आता मित्रांनो, याबद्दल आणखी माहिती काय पाहता येईल? न्यू डेव्हलपमेंट बँक याला काय म्हणतात, तर ब्रिक्स देशांची बँक असं म्हणतात, कारण ब्रिक्सनं 2014ला या बँकेची स्थापना केली होती आणि या बँकेचं मुख्यालय आहे ते चीनमधील शांघाई या ठिकाणी आहे. दुसरा प्रश्न, चीनी प्रवासी ह्युएन सांग च्या प्रवासाच्या नोंदी संदर्भात युनेस्कोकडे कोणता देश भारताच्या पाठिंब्याने संयुक्त प्रस्ताव दाखल करत आहे? या ठिकाणी पहा, ह्युएन सांग हा चीनी प्रवासी होता ज्यानं हर्षवर्धनच्या काळामध्ये भारतामध्ये प्रवास केलेला होता. आणि मित्रांनो, याच्या नोंदींची नोंद किंवा नोंदी जतन करण्यासाठी युनेस्कोकडे कोणी प्रस्ताव सादर केला, तर भारतानं आणि चीननं संयुक्त प्रस्ताव सादर केलेला आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे चीन भारताच्या पाठिंब्यानं संयुक्त प्रस्ताव सादर करत आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. युनेस्कोकडं ह्युएन सांगच्या नोंदींचं जतन करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे चीननं, त्याला पाठिंबा आहे भारताचा, म्हणून याला आपण काय म्हणतोय, तर एक संयुक्त प्रस्ताव असं म्हणतोय. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा फ्रेमवर्क अंतर्गत भारताने पंचतंत्र या ग्रंथासाठी कोणत्या देशासोबत संयुक्त नामांकन दाखल केले आहे? आता मित्रांनो, 3 साहित्य लक्षात ठेवायची. सर्वात पहिल्यांदा चीनमधील ह्युएन सांगच्या नोंदी, ठीक आहे, दुसरं पंचतंत्र आणि तिसरं लक्षात ठेवायचं आहे, तिसरं कोणतं होतं, तर सत्याग्रह तत्वज्ञान. ठीक आहे, या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. लक्षात ठेवायचं पहिल्यासाठी म्हणजे ह्युएन सांगच्या नोंदींसाठी भारत आणि चीन यांनी संयुक्त प्रस्ताव दाखल केला. त्यासोबतच पंचतंत्रच्या नोंदीसाठी भारत आणि इराणनं संयुक्त प्रस्ताव दाखल केला. आणि तिसरं सत्याग्रह तत्वज्ञानसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं संयुक्त प्रस्ताव दाखल केलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो, याचं उत्तर काय असणार आहे? पंचतंत्र म्हटलं की इराण, पर्याय ए. जर ह्युएन सांगच्या नोंदी म्हटलं तर भारत आणि चीन, आणि जर सत्याग्रह तत्वज्ञान म्हटलं तर भारत आणि दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवायचं आहे. चौथा प्रश्न, चीनी प्रवासी ह्युएन सांग याने भारताला भेट दिली तेव्हा भारतात कोणत्या राजाची राजवट होती? आता या ठिकाणी पाहायचं, ज्यावेळी ह्युएन सांग भारतामध्ये आला त्यावेळी हर्षवर्धन राजा राज्य करत होता, म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता याचा पुढचा प्रश्न, ह्युएन सांग याचं वास्तव्य कुठे होतं, तर नालंदा विद्यापीठामध्ये होतं. ठीक आहे, या विद्यापीठात जवळपास त्यानं 5 वर्षे वास्तव्य केलेलं होतं. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 5, सायबर सुरक्षा आणि आर्थिक फसवणूक प्रतिबंधाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रिलॉथॉन 2026 नावाची स्पर्धा कोणी सुरू केलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, रिलॉथॉन 2026 या स्पर्धेचं आयोजन RBI कडून म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. उद्देश काय आहे? सायबर सुरक्षा आणि आर्थिक फसवणुकीमध्ये प्रतिबंधाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करणे. ठीक आहे, आता पुढे RBI ची स्थापना कधी झाली होती? 1935ला, 1 एप्रिल 1935ला झालेली होती. आणि याचं मुख्यालय त्यावेळी कुठे होतं, तर कोलकाता या ठिकाणी होतं, आणि आता कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जून 2026 मध्ये मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आध्यात्मिक प्रबोधनातून आदिवासी समाजाचे सक्षमीकरण या कार्यक्रमाला हजेरी लावली? आता लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न असा पूर्ण मोठा येणार नाही. प्रश्न काय येईल, तर आध्यात्मिक प्रबोधनातून आदिवासी समाजाचे सक्षमीकरण हा कार्यक्रम कोठे पार पडला? तर हा कार्यक्रम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये पार पडलेला आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. बैतूलमध्ये हा कार्यक्रम पार पडला, ज्याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित होत्या. प्रश्न क्रमांक 12, 12व्या UN आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान महोत्सव 2026 कोणत्या ठिकाणी साजरा केला जात आहे? सर्वांना माहित असेल, आज आहे 21 जून. लक्षात ठेवायचं, 21 जून आज आहे. आणि मित्रांनो, आजच आहे आंतरराष्ट्रीय योग दिन. आणि मित्रांनो, या निमित्त आंतरराष्ट्रीय योग आणि ध्यान महोत्सव 2026 कुठे पार पडत आहे? तर लडाख मध्ये पार पडत आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे.
पुढे पहा, 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या UN आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची अधिकृत थीम काय आहे? या ठिकाणी पाहायचं आहे 2026 चा आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी पार पडणार आहे, म्हणजे आज पार पडणार आहे. आणि याची थीम काय आहे? याची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. याचा मराठीमध्ये अर्थ काय? तर आरोग्यदायी म्हातारपणासाठी योग. ठीक आहे, आरोग्यदायी वार्धक्यासाठी योग. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. वर्ल्ड बँकेच्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2025 नुसार काय आहे? कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स CPPI 2025 नुसार जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी म्हणजे JNPA याला जागतिक स्तरावर कितवे स्थान मिळालेले आहे? या ठिकाणी पहा, वर्ल्ड बँकेद्वारे सादर केल्या गेलेल्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये JNPA ला 22वे स्थान मिळालेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे 10वा प्रश्न. जून 2026 च्या CPPI वरीलच काय आहे? कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स क्रमवारीनुसार भारतातील सर्वात उत्तम कामगिरी करणारे खाजगी कंटेनर बंदर बनण्यासाठी मुंद्रा पोर्टने कितवे स्थान मिळवलेले आहे? या ठिकाणी पहा, जून 2026 च्या CPPI इंडेक्स नुसार मुंद्रा पोर्ट हे या यादीमध्ये 30व्या स्थानावर आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. परंतु जर आपण खाजगी कंटेनर बंदरचा विचार केला तर हे या यादीमध्ये पहिल्या स्थानावर असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, मुंद्रा पोर्ट कोणाच्या मालकीचं आहे? तर अदानी समूहाच्या मालकीचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जून 2026 मध्ये ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणी हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या देशाने प्रदान केला? आता या ठिकाणी पाहायचं आहे, ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणी हा पुरस्कार आहे तो स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि जो भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे स्लोवाकिया. प्रश्न क्रमांक 12. भारत आणि स्लोवाकिया यांच्यात जून 2026 मध्ये झालेल्या करारानुसार कोणत्या विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी पहिले ICCR चेअर स्थापन केले जाणार आहे? या ठिकाणी पहा, स्लोवाकियामधील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोसिसे या ठिकाणी पहिले ICCR चेअर स्थापन केले जाणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार. आणि यासाठी मित्रांनो भारत आणि स्लोवाकिया यांच्यामध्ये करार झालेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिली न्यायपालिका एकीकृत वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली म्हणजे हॉक कोड प्लॅटफॉर्म कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? समजा तुम्ही वन्यजीवांची शिकार करताय किंवा त्यांची तस्करी करताय, तर अशा ठिकाणी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आणि गुन्हे चालवण्यासाठी वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली म्हणजे हॉक ही केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. पंतप्रधान नरेंद्र मोदी जून 2026 मध्ये 52व्या G7 शिखर परिषदेसाठी कोणत्या देशात गेले होते? अर्थात प्रश्न काय आहे, 52वी G7 शिखर परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली? तर ही फ्रान्समध्ये पार पडली. फ्रान्समधील एव्हियन या शहरामध्ये ही पार पडलेली होती, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे, ज्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 15. रशियाच्या कॉलिनिनग्राड प्रदेशात आयोजित रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, रशियामध्ये वाळूशिल्पांची एक स्पर्धा भरते ज्यामध्ये भारतीय वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी सुवर्ण पदक म्हणजे प्रथम स्थान मिळवलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. मित्रांनो, रशियाची ही स्पर्धा जिंकणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16. सुदर्शन पटनाईक यांची रशिया ग्रँड सँड मास्टर कप विजेती वाळूशिल्पकला कोणत्या विषयावर आधारित होती? तर मित्रांनो, ही क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वॉर्मिंगवर आधारित होती, म्हणजेच हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीवर आधारित होती, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. भारत सरकारने 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या जागी पुढील लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, जनरल उपेंद्र द्विवेदी हे सध्या भारताचे काय आहेत? लष्कर प्रमुख आहेत. आणि मित्रांनो, त्यांच्या जागी 30 जून नंतर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती होणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. लक्षात ठेवायचं, लेफ्टनंट म्हणजे उपप्रमुख
भारतीय लष्कराचे उपप्रमुख कोण होते? धीरज सेठ होते. आता ते बनतील प्रमुख म्हणजे जनरल धीरज सेठ बनतील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारताला 163 देशांमध्ये कितवे स्थान मिळालेले आहे? आता यावर आपण मागचे 2 दिवस झालं प्रश्न पाहतोय. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? याचं उत्तर तुम्हीच मला कमेंट करून सांगायचं आहे. 111, 117, 127, 152. जर तुम्हाला याचं उत्तर येतं तर कमेंट करून सांगा. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारत हा 163 देशांच्या यादीमध्ये कितव्या स्थानावर आहे? उत्तर कमेंट करायचं आहे. पुढचा प्रश्न देखील यावरच आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये कोणता देश जगातील सर्वात शांततापूर्ण देश म्हणून अव्वल स्थानी राहिलेला आहे? या ठिकाणी पहा, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये आइसलँड हा देश पहिल्या स्थानावर आहे. तर येमेन नावाचा देश, येमेन हा देश आहे तो 163व्या म्हणजे शेवटच्या स्थानावर आहे. आणि भारताचा क्रमांक तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकताच गीग कामगारांसाठी किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणारा नवीन करार कोणत्या शहरात मंजूर केला? या ठिकाणी पाहायचं आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या परिषदेमध्ये जिनिव्हा या ठिकाणी गीग कामगारांसाठी किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणारा नवीन करार करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, कंपनीच्या वॉल स्ट्रीट डेब्यूमध्ये शेअर्स प्रचंड वाढल्यानंतर अधिकृतरित्या जगातील पहिला ट्रिलियनियर कोण बनलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. वॉल स्ट्रीट डेब्यूमध्ये म्हणजेच ज्यावेळी कंपनीचे शेअर्स लॉन्च झाले त्यावेळी कंपनीच्या शेअर्सची किंमत $150 पेक्षा अधिक गेल्यामुळे इलॉन मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनियर बनलेले आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, जगातील सर्वात जुने कार्यरत व्यावसायिक अणुभट्टी तारापूर अणुऊर्जा केंद्र च्या युनिट 1 आणि 2 ला नुकतीच 10 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. हे केंद्र कोणत्या वर्षी कार्यान्वित झाले? आता या ठिकाणी पाहायचं आहे. तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा केंद्र 1969 ला कार्यान्वित करण्यात आलेलं होतं, ज्या ठिकाणी 2 युनिट होते आणि त्या 2 युनिटचे मित्रांनो आणखी 10 वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. याला मुदतवाढ कोणी दिली? तर AEC म्हणजे ॲटॉमिक एनर्जी कमिशन, ॲटॉमिक ऊर्जा आयोग याचे अध्यक्ष डॉक्टर अजित कुमार मोहंती यांनी दिलेले आहे. लक्षात ठेवायचंय, भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर अजित कुमार मोहंती हे आहेत. यावर देखील प्रश्न येऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 23, टाइम मॅगझिनच्या 100 सर्वात प्रभावशाली स्पोर्ट्स 2026 यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय व्यक्ती कोण आहे? या ठिकाणी पहा, टाइम मॅगझिनच्या 100 प्रभावशाली खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू आहे स्मृती मंधाना. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, अलीकडेच $234 दशलक्ष निधी मिळवून भारताचा 130वा युनिकॉर्न बनलेला AI स्टार्टअप कोणता आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी सर्वम AI हा 130वा युनिकॉर्न बनलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. आणि पुढचा शेवटचा प्रश्न आहे, सर्वम AI या नवीन युनिकॉर्न स्टार्टअप मध्ये $150 दशलक्ष प्रमुख गुंतवणूक करून 10.46% वाटा कोणत्या भारतीय IT कंपनीने विकत घेतला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. सर्वम AI चा सर्वाधिक म्हणजे 10.46% वाटा आहे तो HCL टेक या कंपनीने विकत घेतलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून चालू घडामोडी तसेच इतर विषयांचा सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.